नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद पाटील। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका चार्ट पॅटर्न बद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपण ट्रेडिंग करताना चार्ट पाहतो। चार्ट वरती काय करतो, अनेक प्रकारच्या कॅन्डल स्टिक आहेत, अनेक प्रकारचे चार्ट पॅटर्न आहेत। चार्ट मध्ये आपणाला रेड आणि ग्रीन अशा अनेक कॅन्डल्स दिसतात। तर या कॅन्डल्सचा काहीतरी अर्थ असतो। तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका कॅन्डल स्टिक्स बद्दल माहिती पाहिली। प्रत्येक कॅन्डल स्टिक तयार झाल्यानंतर त्याचा एक अर्थ असतो, म्हणजे ती कॅन्डल तयार झाल्यानंतर तिथून या ठिकाणी कोणती मूवमेंट येणार, अप ट्रेंडला मार्केट जाणार की डाऊन ट्रेंडला जाणार, हे आपल्याला तो चार्ट पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं। परंतु अशा अनेक कॅन्डल्स बनून एक चार्ट बनतो आणि अशा अनेक कॅन्डल्सचा मिळून एक चार्ट पॅटर्न बनतो। सपोज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेड अँड शोल्डर या चार्ट पॅटर्न बद्दल डिटेल मध्ये माहिती बघणार आहे। तर हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न काय आहे, तर हेड हे आहे हेड आणि हे दोन्ही आहेत ते आहेत शोल्डर। म्हणजे हेड अँड शोल्डर हा चार्ट पॅटर्न बेरिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न आहे। बेरिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न म्हणजे कसा, तर ज्या वेळेला मार्केट अप ट्रेंड मध्ये असतं, परत थोडस खाली येतं, परत वर जातं, परत खाली येतं, परत वर जातं, परत खाली आल्यानंतर ही जी नेकलाईन आहे ती तोडून मार्केट फास्ट मध्ये खाली डाऊन ट्रेंडला जातं। त्यामुळे या ठिकाणी ज्या लोकांनी सेल केलेला आहे त्या लोकांना मोठ्या प्रमाणात प्रॉफिट या ठिकाणी होऊ शकतो। तर हा जो आपण हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न पाहिला, तर हाच हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आपण या ठिकाणी डायग्रामच्या रूपामध्ये पाहिला। तर आपण हा चार्ट वरती कशा पद्धतीने तयार होतो हे आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहूया। तर या ठिकाणी मार्केट कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये जात होतं। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मार्केट या ठिकाणी कंटिन्यू अप ट्रेंड मध्ये जात होतं। या ठिकाणी थोडासा या ठिकाणी त्याला ब्रेक लागला, मार्केट खाली आलं, परत मार्केट वरती गेलं। म्हणजे प्रिव्हियस हाय जो होता, मागचा हाय होता, त्या हायच्या पण वरती या ठिकाणी मार्केट गेलं। त्यानंतर मार्केट रिव्हर्स झालं। त्यानंतर जो काही हाय होता, हा हाय सेकंड हाय आहे, जो काही फर्स्ट हाय होता त्या हायला या ठिकाणी मार्केट आलं आणि तिथून या ठिकाणी डाऊन ट्रेंड चालू झाला। आणि आपण जर काही या ठिकाणी जर एंट्री घ्यायची झाली तर या ठिकाणी अशी ट्रेंड लाईन ड्रॉ करायची। ट्रेंड लाईन म्हणजेच ती नेकलाईन असते, नेकलाईन ड्रॉ करायची। ज्या वेळेला ती नेकलाईन या ठिकाणी तोडून मार्केट खाली जाईल त्यावेळेला आपण या ठिकाणी पोझिशन घ्यायची आणि या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रॉफिट या ठिकाणी होऊ शकतो। तर अशा पद्धतीचा चार्ट पॅटर्न आहे तो म्हणजे हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न। तर आज आपण या व्हिडिओमध्ये हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न बद्दल अगदी डिटेल्स मध्ये व्यवस्थित माहिती पाहिली। अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना। थँक्यू।